आज मी तुम्हाला भरली वांगी करण्याचं माझी पद्धत दाखवते। कांदा खोबऱ्याचा मसाला, वाटण, शेंगदाण्याचं कूट, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हळद वगैरे हे मसाले सगळे आणि हा गूळ, ही वांगी। मी वांगी विशेषतः कापून वगैरे ठेवत नाही, पाण्यात ठेवल्यावर काळी पडत नाही म्हणतात, पण माझ्या मते तरी सगळे न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये जातात पाण्यामध्ये, तर ते उपयोगाचं नाही आहे। डायरेक्ट फोडणीला घालायचं वाटण भरून। मसाला बनवूया वांगी भरण्याचा। 4 चमचे वाटण घेतले, शेंगदाण्याचं कूट, लसणाची पेस्ट 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धण्याची पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, लाल तिखट 1 मोठा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला। गूळ थोडासा टाकायचा कारण वांगं वातूळ असतं। कांदा खोबरा मसाला पण असेल तर त्याच्यात घाला थोडासा। आता आपण मिक्स करतोय। चमच्याच्या ऐवजी मी हातानेच मिक्स करते, जेणेकरून सर्व जिन्नस एकत्र मिक्स होतील, मसाला वगैरे। गूळ घातल्यामुळे थोडी चव वेगळीच येते। दोन मोठे चमचे पळीचं हे तेल, असं चिरायचं, भरायचं त्याचे हे वाटण। गरम झालंय ते आणि सोडायचं आहे ते। मी तुम्हाला 2च वांगी दाखवली, पण मी पूर्ण सगळे आता भरले हे टाकले आणि वरून हा मसाला हे करायचा ग्रेव्हीसाठी। पाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालते मी याच्यात, भाजीमध्ये घालते। थोडं तुम्ही एक्स्ट्राही पाणी घालू शकता ग्रेव्ही हवी असेल तर। भाजी शिजायला ठेवल्यानंतर कढईवर ताट ठेवायचं, त्याच्यात पाणी ठेवायचं। 5 मिनिटानंतर वांगं शिजलं आहे की नाही ते हे ताट उघडून बघायचं। आता आपली भाजी शिजली आहे, कशावरनं कळेल आपल्याला की जेणेकरून आपण वांग्याचा कलर बदलतो। तसं नाही तुम्हाला समजत असेल तर तुम्ही सुरी एका सगळ्या वांग्यांना बघा, जाते ना, म्हणजे याचा अर्थ आपली वांगी शिजलेली आहे आणि भाजीही तयार आहे।